दरम्यान बडतर्फी मागे घेतल्यानंतर देवयानी यांनी न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। अंगणवाडीमध्ये येणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती। मात्र आता त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे। आपल्यासोबत आहेत रेश्मा पारधी। खरं तर काय सांगाल, तुझ्यावरती निलंबनाची पहिली बडतर्फीची कारवाई केली होती आणि आता ती मागे घेतली आहे। आता त्यांनी मागे घेतली म्हणजे मी जे सत्य होतं ते मांडलं, ते सगळ्यांना म्हणजे ऑल महाराष्ट्रभर ते पसरलं गेलं, ते सगळ्यांना पटलं, हे खरं होतं, ते खऱ्याला न्याय मिळाला, मला त्याचा आनंद आहे। आज माझ्या लेकरांना न्याय मिळाला, मला त्याचाही आनंद आहे। पण इथून पुढे जो आहार येणार आहे, आपल्या झेडपी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी मागाशी मी त्यांची बातमी बघितली, त्यांनी सांगितलं जो आहार इथून पुढचा जो आहार येईल तो चांगल्याच दर्जाचा येईल, त्याची आम्ही काळजी घेऊ, त्याचा पाठपुरावा करू। खरं तर तुम्ही एक चांगली बाजू मांडली होती, त्याच्यावरती तुमच्यावरती निलंबन नव्हे तर बडतर्फ केलं होतं। तुम्हाला त्याबाबत काही नोटीस आली होती का? काही तुम्हाला त्याचं सांगितलं होतं कुणी? मला म्हणजे ते नोटीस देणारे हे मला सांगितलं नव्हतं, मला फक्त तुम्हाला ऑफिसला बोलवलं एवढंच सांगितलं होतं। मी तिथपर्यंत गेले, मला असं वाटलं की आता नागरी प्रकल्पाची भरती निघतीये, मला 10 वर्षाच्या अनुभवाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं, मला वाटलं ते घेण्यासाठी बोलवले म्हणून मी तिथपर्यंत गेले। तर त्यांनी डायरेक्ट मला कामावरून काढण्याचं पत्रच हातात देत होते। तर मी वाचल्यानंतर मला आधी वाटलं 10 वर्षाच्या अनुभवाचं सर्टिफिकेट आहे, पण मी ते बघितल्यानंतर मला ते म्हणजे मी शॉकिंग झाले ते बघूनच की मी काही चुकीची नाही आणि डायरेक्ट मला कामावरून कसं काय काढून टाकलं। तुम्ही याबाबत कोणासंग चर्चा केली होती का? अधिकाऱ्यांना तुमचा खुलासा दिला होता का? आहाराच्या बाबतीत खुलासा दिला होता ना मी, की बाबा मला जे तुम्ही नियम मला लावलेत ते मला माहित नव्हते। मग तुम्ही असं म्हणते सरकारी कर्मचारी आहे मी, तर सरकारी कर्मचाऱ्यांना हे लागू होत नाही। जर मी सरकारी कर्मचारी आहे तुम्ही असं म्हणताय, मग जे तुम्ही मला कामावरून काढण्याचं नोटीस तुम्ही मला देताय, तर त्याच्यावर तुम्ही मानधनी सेवा का म्हणताय? मग मी सरकारी कर्मचारी तर तुम्ही मला सरकारी कर्मचाऱ्यासारखं वेतन द्यावं।